नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पंडिता रमाबाई यांचा ग्रंथ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, 52 कशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? 52 कशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सावित्रीबाई फुले यांचा ग्रंथ. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, कोणत्या देशाने फेसबुकवर पूर्णपणे बंदी घातली आहे? कोणत्या देशाने फेसबुकवर पूर्णपणे बंदी घातली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रशिया ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, भारताची 23वी महिला ग्रँडमास्टर कोण बनली आहे? भारताची 23वी महिला ग्रँडमास्टर कोण बनली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रियंका नुटक्की ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र सरकारने 2022 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे? महाराष्ट्र सरकारने 2022 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महिला शेतकरी सन्मान वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 दादाजी भुसे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, भारताचे कृषी मंत्री खालीलपैकी कोण आहेत? भारताचे कृषी मंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 नरेंद्र सिंग तोमर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, 100 कोटी कोरोना प्रतिबंधक लस देणारा भारत जगातील कितवा देश ठरला आहे? 100 कोटी कोरोना प्रतिबंधक लस देणारा भारत जगातील कितवा देश ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, 100 कोटी कोरोना प्रतिबंधक लस देणारा जगातील पहिला देश कोणता आहे? 100 कोटी कोरोना प्रतिबंधक लस देणारा जगातील पहिला देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण? ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 मिथाली राज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, 2021 वर्षाचा महाराष्ट्रातील किती महिलांना नारी शक्ती पुरस्कार मिळाला आहे? 2021 वर्षाचा महाराष्ट्रातील किती महिलांना नारी शक्ती पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र राज्याचे अधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 के तातेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, चंद्रपूर जिल्ह्यातील कनाळगाव येथे महाराष्ट्रातील कितवे अभयारण्य घोषित केले आहे? चंद्रपूर जिल्ह्यातील कनाळगाव येथे महाराष्ट्रातील कितवे अभयारण्य घोषित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 50वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, अंडर 19 वर्ल्ड कप आतापर्यंत भारताने किती वेळेस जिंकलेला आहे? अंडर 19 वर्ल्ड कप आतापर्यंत भारताने किती वेळेस जिंकलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 5 वेळेस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, भाषा या नामाचे अनेक वचन कोणते? भाषा या नामाचे अनेक वचन कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 भाषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, तो सुंदर पक्षी आहे या वाक्यातील सुंदर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? तो सुंदर पक्षी आहे या वाक्यातील सुंदर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विशेषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 कर्तरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, आता पाऊस थांबवा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. आता पाऊस थांबवा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 विद्यार्थी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, दशभुजा हा कोणत्या प्रकारचा समास आहे? दशभुजा हा कोणत्या प्रकारचा समास आहे? तर ऑप्शन क्रमांक 4
बहुव्रीही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते? मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 देवनागरी लिपीमध्ये मराठी भाषेचे लेखन केले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल? केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 4 विश्वासघात करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, एकच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या बंधूंना काय म्हणतात? एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या बंधूंना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 सहोदर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, जो देशासाठी बलिदान करतो तो डॅश डॅश. जो देशासाठी बलिदान करतो तो डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 4 हुतात्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, मराठीत एकूण किती विभक्ती मानल्या आहेत? मराठीत एकूण किती विभक्ती मानल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 8 विभक्ती मानल्या आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चित्रपटाशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, वर्तमान काळाचे योग्य क्रियापद ओळखा. वर्तमान काळाचे योग्य क्रियापद ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 जिंकते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेत च्या तक्त्यांमध्ये काय म्हणून केला जातो? क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेत च्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त व्यंजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, कोणतेही विशेष नाम डॅश डॅश असते? कोणतेही विशेष नाम डॅश डॅश असते? तर ऑप्शन क्रमांक 3 एकवचनी असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, काखेत कळसा डॅश डॅश वळसा ही म्हण पूर्ण करा. काखेत कळसा डॅश डॅश वळसा ही म्हण पूर्ण करा. तर ऑप्शन क्रमांक 2 काखेत कळसा गावाला वळसा ही म्हण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, खालीलपैकी डॅश डॅशा पृथ्वीचा समानार्थी शब्द नाही. खालीलपैकी डॅश डॅश पृथ्वीचा समानार्थी शब्द नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 सरिता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे? मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद या ठिकाणी मौलाना आझाद संशोधन केंद्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, नंदुरबार जिल्ह्यातील तोरणामाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे? नंदुरबार जिल्ह्यातील तोरणामाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सातपुडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835ला कोठे स्थापन झाले? भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835ला कुठे स्थापन झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 कलकत्ता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता? खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता? तर ऑप्शन क्रमांक 2 किसान का नाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही? खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, भारताने पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रीडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल? भारताचे पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रीडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल? तर ऑप्शन क्रमांक 1 ग्वालियर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, डॅशच्या भागातील पठार मेवाड पठार व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते. डॅशच्या भागातील पठार मेवाड पठार व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान या भागातील पठार मेवाड पठार व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले? भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली या ठिकाणी भारतातील पहिले बाल न्यायालय सुरू करण्यात आलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते? देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा,
मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लसीकरणाशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, मेताग नावाने चक्रीवादळ ऑक्टोबर 2019 मध्ये कोणत्या देशात आले होते? मेताग नावाचे चक्रीवादळ ऑक्टोबर 2019 मध्ये कोणत्या देशात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 तैवान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, शून्य भेदभाव दिन कधी साजरा केला जातो? शून्य भेदभाव दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 मार्च दिवशी शून्य भेदभाव दिन साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? तर ऑप्शन क्रमांक 4 रहमत खान यांनी वापरला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, खालीलपैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता? खालीलपैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता? तर ऑप्शन क्रमांक 4 भगतसिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, कोंडा न काढलेल्या धान्यातून लोह व डॅश मिळते? कोंडा न काढलेल्या धान्यातून लोह व डॅश मिळते? तर ऑप्शन क्रमांक 2 कॅल्शियम मिळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, वस्तूंमधील गुरुत्व बल हे त्यांच्या डॅश असते? वस्तूमधील गुरुत्व बल हे त्यांच्या डॅश असते? तर ऑप्शन क्रमांक 4 वस्तुमानाशी समानुपाती असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, उकळत्या पाण्याला सतत उष्णता दिली असता डॅश होते? उकळत्या पाण्याला सतत उष्णता दिली असता डॅश होते? तर ऑप्शन क्रमांक 3 त्याच्या तापमानात बदल होत नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, मोजता येणार नाही असे त्यास काय म्हणतात? मोजता येणार नाही असे त्यास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 अगणित म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, पर्वत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्वत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 अचल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात? आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 गद्य. आपल्या स्वाभाविक बोलण्याला गद्य असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1, बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 3 सावित्रीबाई फुले हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2, राजाने राजवाडा बांधला हे वाक्य कोणत्या प्रयोगात मोडते? राजाने राजवाडा बांधला हे वाक्य कोणत्या प्रयोगात मोडते? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्मणी प्रयोगामध्ये मोडते. हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे? कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रामटेक या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, वारकरी संप्रदाय कळस असे कोणास म्हटले जाते? वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 संत तुकाराम यांना वारकरी संप्रदायाचा कळस असे म्हटले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे? संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई या ठिकाणी संजय गांधी नॅशनल पार्क आहे. हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6, बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे? बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7, ॲर्थेनॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात? ॲर्थेनॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पक्षींचा अभ्यास करतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, गोलाकार वाहतूक चिन्हे म्हणजेच साईनबोर्ड पुढीलपैकी काय दर्शवतात? गोलाकार वाहतूक चिन्हे म्हणजेच साईडबोर्ड पुढीलपैकी काय दर्शवतात? तर ऑप्शन क्रमांक 4 अनिवार्यता दर्शवतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड जिल्ह्यामध्ये हा नरनाळा हा किल्ला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, नपुसक लिंगी नसलेले शब्द कोणता? नपुसक
लिंगी नसलेला शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 पगडी हा शब्द नपुसक लिंगी नसलेला शब्द आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 हँड सॅनिटायझरमध्ये मुख्यतः कोणता घटक असतो? हँड सॅनिटायझरमध्ये मुख्यतः कोणता घटक असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 आयसोप्रोपिल अल्कोहोल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वल्पविराम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 सूर्य हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 ऊर फुटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. ऊर फुटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 4 अतिशय दुःख होणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 लायसन्सची मुदत समाप्त झाल्यानंतर ते समाप्त झाल्याच्या तारखेपासून पुढे चालू ठेवण्यासाठी किती दिवसात अर्ज करणे आवश्यक आहे? लायसन्सची मुदत समाप्त झाल्यानंतर ते समाप्त झाल्याच्या तारखेपासून पुढे चालू ठेवण्यासाठी किती दिवसात अर्ज करणे आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 3 दिवसामध्ये आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 जड वाहने रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे? जड वाहने रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे? तर ऑप्शन क्रमांक 3 डाव्या बाजूने चालवावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग हे कशासाठी असते? रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग हे कशासाठी असते? तर ऑप्शन क्रमांक 1 पदचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी असते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मरावी परी कीर्ती रूपे उरावे या वाक्यातील उभ्यानवी अवयव कोणते? मरावे परी कीर्ती रूपे उरावे या वाक्यातील उभ्यानवी अवयव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 परी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही? खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 राय ठिकाण अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला डॅश डॅश म्हणतात. वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 भाववाचक नाम म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही? खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वरादी संधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 प्रत्येक गोष्टीची मर्यादा ही ठरलेली असते, त्या अर्थाची म्हण कोणती? प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते, या अर्थाची म्हण कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 सरड्याची धाव कुंपणापर्यंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे खालीलपैकी कोणती 2 राज्य जोडली गेली आहेत? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे खालीलपैकी कोणती 2 राज्य जोडली गेली आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र व गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वारणा नदीवर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 अंदमान बेट समूहातील डॅश डॅश ज्वालामुखी निर्मित बेट आहे. अंदमान बेट समूहातील डॅश डॅश ज्वालामुखी निर्मित बेट आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बॅरन आयलँड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राज्यात सह्याद्री पर्वत रांगेत लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास डॅश डॅश म्हणून ओळखले जाते. राज्यात सह्याद्री पर्वत रांगेत लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास डॅश डॅश म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, पाणीपत हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? पाणीपत हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा या राज्यामध्ये पाणीपत हे शहर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 राजेवाडी या ठिकाणी अंजीर पिकाचे जास्त उत्पन्न घेतले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डॅशच्या नदीने खनन केलेल्या दरी भागात वसले आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डॅशच्या नदीने खनन केलेल्या दरी भागात वसले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 वाघोर या ठिकाणी या नदीने खनन केलेल्या दरी भागात वसले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, खालीलपैकी कोणती तापी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती तापी नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 दुधना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहेत? भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पितळखोरा लेणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, मनीष नरवाल खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मनीष नरवाल खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शूटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर ऑप्शन क्रमांक 2 वैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणांचा अवलंब डॅशच्या कालकीर्तीमध्ये करण्यात आला. भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणांचा अवलंब डॅशच्या कालकीर्तीत करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड विल्यम बॅटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, मैकल पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? मैकल पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 छत्तीसगड या राज्यामध्ये मैकल हा पर्वतरांग आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीचे कार्य करणाऱ्या डॅशयांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो. कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीचे कार्य करणाऱ्या डॅशयांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो. तर ऑप्शन क्रमांक 2 तुकडोजी महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याचा या 6 राज्यांमध्ये समावेश होत नाही? महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यांचा या 6 राज्यांमध्ये समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1981 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF चे मुख्यालय कोठे स्थित आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF चे मुख्यालय कोठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वॉशिंग्टन DC अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा. मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 चंद्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला? स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला? तर ऑप्शन क्रमांक 2 न्यूझीलंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक 3 राजगड ही होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते? खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक
वेगाने वहन होते, तर ऑप्शन क्रमांक 3 पोलाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे? कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चतुर्थी तत्पुरुष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? तर ऑप्शन क्रमांक 2 1927 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पारितोषिक मिळाले नाही? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पारितोषिक मिळाले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी यांना नोबेल पारितोषिक मिळाले नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल.